हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, तुम्ही थंबनेलला तर पाहिलंच असेल, उकळत्या दुधामध्ये पोहे टाकून अगदी कधीच न केलेली रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर बघा, ह्या रक्षाबंधनला ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, इथे मी 1 वाटी पोहे घेतले आहेत. जे पोहे आपण कांद्या पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे आपल्याला घ्यायचे आहेत. तर त्यासाठी हे पोहे अगोदर आपल्याला व्यवस्थित असे निवडून घ्यायचे आहेत, पाखडून घ्यायचे आहेत. बरेचदा पोह्यांमध्ये कचरा असतो त्यामुळे. तर बघा, आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे. यामध्ये हे 1 वाटी पोहे घालायचे आहेत आणि हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त भाजायचे नाही आहेत. पोहे कडक होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. अगदी 1 मिनिटभर हे पोहे भाजायचे आहेत. पोहे भाजते तोपर्यंत जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं 1 लाईक 1 सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर पाहू शकता, अगदी बारीक गॅसवरती आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे आता पोहे आपले भाजून झाले आहेत. छान असे ते क्रिस्पी झाले आहेत. तर बघा, आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे पोहे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत, कारण की हे आपल्याला मिक्सरला वाटायचे आहेत. त्यामुळे गरम गरम पोहे आपल्याला मिक्सरला नाही वाटायचे. 1-2 मिनटं आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत. तर बघा, 2 मिनटं झाले आहेत आणि आपले पोहे व्यवस्थित असे गार झाले आहेत. आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घेऊया आपण हे. तर बघा, इथे मी मिक्सरचं भांडं घेतले आहे. आता यामध्ये हे सर्व पोहे आपण घालून घेऊया. तर बघा, इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व पोहे घालून घेतले आहेत. आता आपल्या ह्याला बारीक वाटून घ्यायचे आहे. जितकं बारीक तुम्हाला हे वाटता येईल ना, तितकं बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आपण हे पोहे भाजून घेतले आहेत, त्यामुळे ह्याला फार वेळ लागणार नाही बारीक व्हायला. अगदी सहज हे बारीक होतं. तर पाहू शकता, इथे छान अशी ह्या पोह्यांची मी पावडर करून घेतली आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे पोहे वाटून घ्यायचे आहेत. तर बघा, आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे. यामध्ये 1 वाटी दूध घालायचं आहे. आता बघा, 1 वाटी पोहे घेतले आहेत, त्यासाठी 1 वाटी दूध घालायचं आहे. जितके पोहे घेतले आहेत तितकंच दूध आपल्याला वापरायचं आहे ह्या रेसिपीसाठी. जर तुम्ही 2 वाटी पोहे घेतले तर 2 वाटी दूध घ्या. आता ह्या दुधाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर पाहू शकता, दुधाला आपल्या छान अशी उकळी आली आहे. आता जे पोहे आपण वाटून घेतले होते ते पोहे अगदी थोडे थोडे करून यामध्ये घालायचे आहेत. तर बघा, अगदी मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने थोडे थोडे पोहे यामध्ये घालायचे. जर एकदम तुम्ही पोहे यामध्ये घातले तर मग गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे अगदी थोडं थोडं पोह्यांचं हे पावडर यामध्ये घालायचे आहे आणि एका साईडनी कलथ्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप नवीन रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्ही जर पाहिली ना तर अगदी ह्या रक्षाबंधनला नक्कीच तुम्ही ही रेसिपी कराल. ही मी 100% गॅरंटी देऊन सांगते. खूप छान होते ही रेसिपी आणि याआधी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल. तर बघा, आता इथे तुम्हाला वाटेल शिरा करणार आहे, पण शिरासुद्धा आपण करत नाही आहे. खूप वेगळी रेसिपी आहे आणि आपल्याला ह्या रेसिपीसाठी असं घट्टच बॅटर पाहिजे नाही. त्यामुळे तुम्ही जे मी प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणामध्येच तुम्ही साहित्य घ्या. तर बघा, हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तरी ते साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला कितपत गोड हवे त्यानुसार तुम्ही साखर घाला. तर बघा, साखर घातल्यानंतर हे पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल तर प्लीज चॅनलला 1 लाईक 1 सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं 1 लाईक 1 सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर बघा, साखर घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे.
त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा तूप घालायचा आहे. आता इथे जर तूप नसेल तर तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे. तर बघा, तूप घातल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. तर बघा, आता हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं ह्याला वाफ काढून घ्यायची आहे. पोहे आहेत त्याच्यामुळे शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे अगदी बारीक गॅसवरती आपल्याला 2 ते 3 मिनटं वाफ काढून घ्यायची. तर बघा, एक 3 मिनटं झाले आहे. मी एकदम बारीक गॅसवरती ह्याची छान अशी वाफ काढून घेतली आहे. आता हे एकदा आपण मिक्स करून घेऊया. तर बघा, आता हे मिक्स करून घेतले. त्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडर ही शेवटलाच घालायची आहे, अगोदर घालायची नाही. जर तुम्ही अगोदर वेलची पावडर घातली तर मग जो वेलचीचा जो सुगंध असतो तो रेसिपीमध्ये राहत नाही, आणि जर तुम्ही नंतर घातली ना तर मग तो सुगंध बऱ्यापैकी रेसिपीमध्ये राहतो. तर बघा, आता वेलची पावडर घातल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. तर आता इथे मी एक प्लेट घेतली आहे आणि त्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर इथे तुपाऐवजी तुम्ही तेल लावलं तरीसुद्धा चालणार आहे. तर बघा, सगळीकडे असं पसरून व्यवस्थित असं हे तूप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे बॅटर आहे ते यावरती आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघा, इथे सर्व बॅटर मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. आता हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मग आपल्याला ह्याला हाताने असं सेट करून घ्यायचं आहे. तर बघा, खूप जास्तसुद्धा थंड होऊन द्यायचं नाही आहे. थोडं गरम असतानाच आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत त्या व्यवस्थित अशा पडल्या जातात. खूप जास्त गार झालं तर मग वड्या व्यवस्थित पडत नाही. तर बघा, हाताला थोडंसं तूप लावल्यामुळे हे हाताला चिटकणार नाही आणि व्यवस्थित असं सेट होईल. तर बघा, आता इथे मी चौकोनी वड्या करणार आहे. तुम्हाला जर हवं तर तुम्ही ह्याचे पेढ्याचा आकार दिला तरीसुद्धा चालणार आहे, किंवा मग तुम्हाला जशा आकारामध्ये कट करायचे तशा आकारामध्ये कट केलं तरीसुद्धा चालणार आहे. तर बघा, असं सेट केल्यानंतर हे तुम्ही जर 5-10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं थंड व्हायला तर त्याच्या वड्या व्यवस्थित अशा कट होतात. पण आता इथे मी गरम गरम असतानाच कट करणार आहे. त्याच्यासाठी सुरीला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि मग ह्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्यात. तूप यासाठी लावायचं जेणेकरून सुरीला हे चिटकणार नाही. तर बघा, अगदी हलक्या हाताने मी ह्याच्या छान अशा छोट्या छोट्या वड्या पाडून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्यासुद्धा आकारामध्ये ह्याच्या वड्या करू शकता किंवा मग पेढ्याचा आकारसुद्धा देऊ शकता. तर बघा, खूप छान रेसिपी आहे. आणि जर तुम्ही ही रेसिपी जर पेढ्यांच्या बॉक्समध्ये जर ठेवली, मिठाईच्या बॉक्समध्ये, तर कोणाला कळणारसुद्धा नाही की ही रेसिपी तुम्ही घरी केली आहे. तर बघा, आता यावरती आपल्याला काही ड्रायफ्रूट लावायचे आहे. तर इथे मी पिस्ता लावणार आहे. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असेल, काजू, बदाम किंवा मनुके जे असतील ते तुम्ही यावरती लावू शकता. त्याच्यामुळे ही रेसिपी आणखीनच दिसायला छान दिसते. तर बघा, इथे मी सर्व वड्यांना पिस्ता असं लावून घेतला आहे आणि मी तुम्हाला एक वडी काढूनसुद्धा दाखवते. किती छान अशी ही वडी निघते बघा, तुटतसुद्धा नाही आहे. तर बघा, ह्या रक्षाबंधनला नक्कीच तुम्ही ही रेसिपी बनवून पहा आणि तुम्हाला आवडली की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. अगदी सोपी आणि नवीन रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा.
नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.